आपण सेकंड चॅप्टरमधला नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण प्रॉपर्टीज ऑफ रेसिप्रोकल लॅटिस बघितलं होतं, तर ते आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत. फर्स्ट प्रॉपर्टी आपण लास्ट लेक्चरला असंही शिकलो होतो, ए स्टार ए हे आपलं काय येतं, व्हॅल्यू त्याची 1 येते. ए स्टारची व्हॅल्यू काय असते, बी बार क्रॉस सी बार अपॉन ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. आणि ए स्टार बी असेल किंवा ए स्टार सी असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते, 0 येते. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. आता तुम्हाला काय फर्स्ट ऑफ ऑल बघायचं आहे, तर शो दॅट द रेसिप्रोकल ऑफ द रेसिप्रोकल लॅटिस इज द डायरेक्ट लॅटिस. म्हणजे जर रेसिप्रोकल लॅटिसचा आपण परत रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला डायरेक्ट लॅटिस मिळतो, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. सो इन ऑर्डर टू प्रूव्ह दिस प्रॉपर्टी द रेसिप्रोकल वेक्टर ए स्टार मे बी रिटर्न ॲज. आपण ए स्टार कसं लिहायचं ते बघितलेलं होतं. ए स्टार आपण लिहितो बी बार क्रॉस सी बार अपॉन ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. पण आता आपल्याला ह्या ए स्टारचा परत स्टार घ्यायचा आहे, म्हणजे परत एस रेसिप्रोकल त्याचा परत रेसिप्रोकल घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही कसं लिहिणार, बी बार क्रॉस सी बार बी बार स्टार क्रॉस बी सी स्टार अपॉन ए स्टार डॉट बी स्टार क्रॉस सी स्टार. नेक्स्ट तुम्ही इथं जर बघितलं तर मल्टिप्लाइंग त्या इक्वेशनला आपण जर ए स्टारनं केलं, ए डॉट ए स्टार वी गेट काय मिळेल आपल्याला, ए स्टारचा स्टार इज इक्वल टू ए डॉट ए स्टार इंटू बी बार क्रॉस सी बार अपॉन बी स्टार क्रॉस सी स्टार अपॉन ए स्टार इंटू बी स्टार क्रॉस सी स्टार. आणि त्याची व्हॅल्यू जर आपण ते मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू काय मिळते, ए. आपण असं सिमिलरली बी स्टार रेज टू स्टार इज इक्वल टू आपण बी लिहू शकतो, सी स्टार त्याचा स्टार परत सी लिहू शकतो. आणि फ्रॉम इक्वेशन त्याच्यावरून आपण ए इज इक्वल टू बी स्टार क्रॉस सी स्टार अपॉन ए स्टार डॉट बी स्टार क्रॉस सी स्टार. बीची व्हॅल्यू आपण लिहू शकतो सी स्टार क्रॉस ए स्टार अपॉन बी स्टार डॉट बी स्टार क्रॉस सी स्टार. सीची व्हॅल्यू आपण लिहू शकतो ए स्टार क्रॉस बी स्टार अपॉन ए स्टार डॉट बी स्टार क्रॉस सी स्टार. ओके, म्हणजेच तुम्हाला ह्याच्यावरून लक्षात आलं की जर रेसिप्रोकलचा लॅटिसचा आपण परत रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला इथं काय मिळतो, डायरेक्ट लॅटिस मिळतो. रेसिप्रोकल लॅटिस त्याचा परत लॅटिस घेतला आपण तर आपल्याला काय मिळतो, डायरेक्ट लॅटिस मिळतो. रेसिप्रोकल लॅटिसचा परत मी लॅटिस घेतला तर मला काय मिळतो, डायरेक्ट लॅटिस मिळतो. नेक्स्ट आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, तर टू प्रूव्ह द व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल ऑफ द रेसिप्रोकल लॅटिस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॅल्यूम ऑफ द युनिट सेल ऑफ द डायरेक्ट लॅटिस. तर काय प्रूफ करायचं आहे आपल्याला, व्हॅल्यूम युनिट सेलचा जर आपण युनिट सेल ऑफ द रेसिप्रोकल लॅटिस त्याचा जर आपण व्हॅल्यूम घेतला, रेसिप्रोकल लॅटिसमध्ये जे युनिट सेल असतात त्यांचा जर आपण व्हॅल्यूम घेतला ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काय असतात, व्हॅल्यूम ऑफ द युनिट सेल ऑफ द डायरेक्ट लॅटिसला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. ते आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर इथं तुम्ही बघाल, यू नो दॅट द व्हॅल्यूम ऑफ द डायरेक्ट लॅटिस इज, तुम्हाला डायरेक्ट लॅटिसचा व्हॅल्यू माहिती आहे काय येतो, ए डॉट बी स्टार बी क्रॉस सी. आपण लास्ट लेक्चरला बहुतेक बघितलेला आहे. अँड व्हॅल्यूम ऑफ द रेसिप्रोकल लॅटिस इज काय असतो, ए स्टार डॉट बी स्टार क्रॉस सी स्टार असतो. सो वी हॅव शो दॅट आपल्याला प्रूफ काय करायचा आहे की जो डायरेक्ट लॅटिसचा व्हॅल्यूम आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे, रेसिप्रोकल लॅटिस ऑफ व्हॅल्यूम आहे किंवा व्हॅल्यूम ऑफ रेसिप्रोकल लॅटिस आहे. हे इक्वेशन आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर हे इक्वेशन प्रूफ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, पहिल्यांदा आपल्याला यू नो दॅट माहिती आहे की ए स्टार डॉट बी स्टार क्रॉस सी स्टार आपण कसं लिहू शकतो, अशा टाईपमध्ये लिहू शकतो की ए बी बार क्रॉस सी बार आपण, म्हणजे आपण ए स्टारची व्हॅल्यू इथं पुट करणार आहे जी आपण लास्ट लेक्चरला बघितलेली आहे, बी स्टारची व्हॅल्यू इथं आपण पुट करणार आहे आणि सी स्टारची व्हॅल्यू आपण पुट करणार आहे. ती काय येते ते लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं आहे. आता ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथं सगळ्या इक्वेशनमध्ये डिनॉमिनेटर सेम आहे. सो इथं डिनॉमिनेटर मी आउटसाईडला काढला, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, ह्या वरच्या न्युमरेटरच्या सगळ्या टर्म इथं राहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी काय केलं, थोडंसं रिअरेंजमेंट केली आणि काय केलं, बी बार क्रॉस सी बार बाहेर काढलं आणि इथं काय आतमध्ये आलं माझं, तर ब्रॅकेटमध्ये सी डॉट ए बार क्रॉस बी बार मायनस ए बार क्रॉस सी डॉट ए क्रॉस बी ए मायनस इंटू ए मायनस ए क्रॉस बी इंटू सी. ओके, अशा टाईपमध्ये मला इक्वेशन मिळालेलं आहे. पण तुम्हाला माहीत आहे की ए बार डॉट ए बार क्रॉस बी बारची व्हॅल्यू 0 होते. सो बी बार क्रॉस सी इंटू ए डॉट ए क्रॉस बीची व्हॅल्यू 0 येते. सो इथं बी क्रॉस सी इंटू ब्रॅकेट सी इंटू ए क्रॉस बी इज इक्वल टू ए, ह्या सगळ्या हे इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, सी डॉट ए बार क्रॉस बी इंटू ब्रॅकेट दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए डॉट ए
क्रॉस सी असं आपण लिहू शकतो. सो ए डॉट बी बार क्रॉस सीचा आपल्याला काय मिळेल इथं होल स्क्वेअर मिळेल. ओके, म्हणजे ह्या सगळ्या टर्मची व्हॅल्यू आपल्याला ही मिळालेली आहे. सो मी तिथे सबस्टिट्यूट केली. जर ही व्हॅल्यू मी ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर मला अशा टाईपचं एक्झाम्पल मिळेल. काय मिळेल की ए स्टार डॉट बी स्टार क्रॉस सी स्टार इज इक्वल टू ए डॉट बी बार क्रॉस सी त्याचा होल स्क्वेअर अपॉन ए डॉट बी बार क्रॉस सी त्याचा होल क्यूब. आता ह्यातला होल स्क्वेअर आणि ह्यातलं क्यूबमधले ते दोन कॅन्सल झाले तर इथं मला एकच राहणार आहे. काय A1 अपॉन ए डॉट बी बार क्रॉस सी ए डॉट बी क्रॉस सी. सो इथं मी प्रूफ केलं की ए डॉट बी क्रॉस सी इज इक्वल टू 1 अपॉन ए स्टार डॉट बी स्टार क्रॉस सी स्टार. म्हणजेच मी काय प्रूफ केलं की व्हॅल्यूम ऑफ डायरेक्ट लॅटिस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॅल्यूम ऑफ द युनिट ऑफ द व्हॅल्यूम ऑफ द रेसिप्रोकल लॅटिस की व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल ऑफ रेसिप्रोकल लॅटिस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल ऑफ द डायरेक्ट लॅटिस. हे आपल्याला प्रूफ करायचं होतं तर आपण हे इक्वेशन प्रूफ करून इथं दाखवलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे तर थर्ड प्रॉपर्टी आपण बघणार आहे. शो दॅट द एव्हरी रेसिप्रोकल लॅटिस वेक्टर इज अ परपेंडिक्युलर टू द डायरेक्ट लॅटिस प्लेन. आपल्याला काय प्रूफ करायचं आहे की रेसिप्रोकल लॅटिसमधला प्रत्येक वेक्टर हा काय आहे परपेंडिक्युलर टू डायरेक्ट लॅटिस असतो. डायरेक्ट लॅटिसच्या किंवा डायरेक्ट लॅटिस ऑफ प्लेनला असतो. हे आपल्याला प्रूफ करायचं. तर हे कसं प्रूफ करणार. फर्स्ट मी काय करणार आहे इन ऑर्डर टू प्रूव्ह दॅट सिग्मा एच के एल इज नॉर्मल टू द क्रिस्टल प्लेन एच के एल वी हॅव टू शो दॅट द स्केलर प्रोडक्ट ऑफ सिग्मा एच के एल अँड वेक्टर लाईंग इन द प्लेन एच के एल व्हॅनिश. द प्लेन एच के एल इज शोन इन अ फिगर. इथं आपल्याला प्लेन एच के एल आपण बघितलेली आहे एक्स वाय झेड एच के आणि एल. ओके, आता इथं बघितल्यानंतर आपल्याला इथं मी घेतलेला आहे ए बार, इथं बी बार अपॉन के, इथं ए बार अपॉन एच, इथं सी बार अपॉन एल. ओके, नेक्स्ट हा युनिट वेक्टर घेतलेला आहे एन बार आणि ही ए बार हा बी बार आहे आणि इथं पी क्यू आर अशी मी नावं दिलेली आहे. आता इथं काय दिसतं मला द इंटरसेप्ट ऑन एक्स ॲक्सिस इज. आता हा एक्स ॲक्सिस माझ्याकडं आहे तर हा इंटरसेप्ट होतो कुठं होतो ओ पी बार. आता ओ पी बार कुठं दिसतं बघा तुम्हाला. हा इथं ओ असेल आपला ओ पी बार. ओके, नेक्स्ट ओ पी बार इज इक्वल टू ए बार अपॉन एच. देन ओ क्यू बार इज इक्वल टू आपण काय लिहिला इथं ओ पाहिजे ओरिजिन ओ इथं लिहिलेला नाही आहे. ओ क्यू बार इज इक्वल टू बी बार अपॉन के आणि ओ झेड किंवा ओ आर बार इज इक्वल टू पहिल्यांदा मी ओ पी बार काय लिहिलं मी ए बार अपॉन एच. ओ क्यू बार इज इक्वल टू बी बार अपॉन के आणि ओ आर बार इज इक्वल टू सी बार अपॉन एल. मी इथं लिहून घेतलेल्या आहेत. ह्या 3 क्वांटिटी मी इथं लिहून घेतलेल्या तुम्हाला दिसतात डायग्रामवरून. ओके, नेक्स्ट मी जर बघितलं तर फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द फिगर वी हॅव. आपण जर त्या जॉमेट्री फिगर बघितली तर आपल्याला लक्षात येईल की आपण काय लिहू शकतो बी बार अपॉन के प्लस बी बार इज इक्वल टू ए बार अपॉन एच आपण लिहू शकतो. आता मला जर हा बी बार मिळवायचा असेल तर मी काय करणार ह्या ए बार अपॉन एचला हे इकडचा बी बार अपॉन के इकडं काय करणार इथं प्लस आहे तो इकडं राईट हँड साईडला जाऊन काय होईल मायनस होईल. ओके, द स्केलर प्रोडक्ट ऑफ बी बार अँड सिग्मा एच के एल इज गिव्हन बाय बी बार. आता सिग्मा एच के एलनं मी ह्या बी बारला मल्टिप्लाय करणार आहे बी बार डॉट सिग्मा एच के एल बार. पण तुम्हाला सिग्मा एच के एल बारची व्हॅल्यू माहिती आहे ती काय आहे एच ए स्टार प्लस के बी स्टार प्लस एल सी स्टार. ही व्हॅल्यू सिग्मा एच के एल बारची आहे. आता इथं मी काय केलं बी बार डॉट सिग्मा एच के एल बार. बी बारला मी काय करणार आहे सिग्मा एच के एल बारनं मल्टिप्लाय करणार आहे. तो माझ्याकडे बी बार ही व्हॅल्यू आहे. ह्याला मी काय करणार आहे ह्या इक्वेशननं सिग्मा एच के एलच्या इक्वेशननं काय करणार आहे मल्टिप्लाय करणार आहे. तो मी इथं बी बारची व्हॅल्यू घेतली ही आणि सिग्मा एच के एलची व्हॅल्यू ही घेतली. आता मी काय करणार आहे ह्या टोटल टर्मनं ह्याला सेपरेट मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे ए बार अपॉन एचला ह्यानं मल्टिप्लाय करणार बी बार अपॉन केनं ह्याला मल्टिप्लाय करणार. पण पुढं गेल्यानंतर माझ्या काय लक्षात आलं की ए बार डॉट बी स्टार आलं की बी किंवा ए बार डॉट सी स्टार आलं तर माझा आन्सर काय येणार आहे 0 येणार आहे. त्यामुळे मी काय केलं इथं मी बघितलं जर मी हे इक्वेशन सॉल्व केलं
तर सॉल्व केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ए स्टार डॉट बी स्टार हे 0 येणार आहे, ए स्टार डॉट सी स्टार हे 0 येणार आहे. इथं फक्त राहणार आहे ह्याच्यामधली पहिली टर्म आणि इथं फक्त राहणार आहे ती ह्याच्यातली दुसरी टर्म. इथं कारण बी बार डॉट ए स्टार हे 0 होणार आहे, बी बार डॉट सी स्टार इथं बार नाही इथं स्टार पाहिजे 0 होणार आहे. सो इथं ए स्टार डॉट ए स्टार इथं एच अपॉन एच ओनली राहिलं, बाकी सगळ्या ए स्टार बी स्टार 0, ए स्टार सी स्टार 0. नेक्स्ट बी बार म्हणजे इथं बी स्टार आहे, बी स्टार डॉट ए स्टार 0 होणार आहे, बी स्टार डॉट बी स्टार हे इथं 1 होणार आहे, म्हणून इथं के अपॉन के राहिलं आणि परत थर्ड टर्म 0 होणार आहे. त्याच्यानंतर इथं बघितलं तर एच अपॉन एच म्हणजे इथं 1 राहिला, के अपॉन के इथं 1 राहिला, म्हणजे आन्सर किती आलं 0. सो इथं मी प्रत्येक टर्मसाठी जर हे इक्वेशन सॉल्व करत बसले तर किंवा मी इथं इक्वेशन सॉल्व केले तर माझ्या लक्षात आलं की बी स्टार डॉट सिग्मा एच के एल बार ह्याची व्हॅल्यू काय येते 0 येते. तसंच अशा टाईपमध्येच हे जर इक्वेशन मी सॉल्व केलं तर ए बार डॉट सिग्मा एच के एल बार हिची पण व्हॅल्यू काय येते 0 येते. सो देअरफॉर मला काय समजलं फ्रॉम इक्वेशन हा 2.9 बी बार डॉट सिग्मा एच के एल बारची पण व्हॅल्यू 0 येते आणि ए बार डॉट सिग्मा एच के एल बारची पण 0 येतो. सर ह्या इक्वेशनवरून आणि ह्या इक्वेशनवरून मला काय समजतं फ्रॉम इक्वेशन ह्या मला काय समजतं 2.9 आणि 2.10 वरनं मी असं कन्क्लूड केलं की वी कन्क्लूड दॅट सिग्मा एच के एल बार इज अ नॉर्मल टू बी बार अँड ए बार. ज्यावेळेला डॉट प्रॉडक्ट 0 येतो त्यावेळेला आपण असं सांगतो की ती नॉर्मल त्या प्लेनवरती परपॅन्डिक्युलर आहे. मग आता आपल्याला जर बघितलं तर त्या दोन बी बार आणि सिग्मा एच के एल बारचे आन्सर पण 0 आले आणि ए बार डॉट सिग्मा एच के एल बारचं पण आन्सर 0 आलेलं मला दिसतंय. सो हे सिग्मा एच के एल बार इज अ नॉर्मल टू द प्लेन containing B bar and A bar, that is to the plane HKL. Thus every reciprocal lattice vector sigma HKL is perpendicular to the डायरेक्ट लॅटिस प्लेन HKL. हे आपण प्रूफ केलेलं आहे. आणि नेक्स्ट लास्ट प्रॉपर्टी आपल्याला डीपली बघायची आहे ती म्हणजे to prove that the spacing DHKL of the plane crystal lattice is equal to 1 modulus of 1 upon sigma HKL. Okay, here it is clear that the unit vector n bar is normal to the plane HKL and parallel to sigma HKL bar. We can write n bar modulus of sigma HKL एच ए स्टार प्लस के बी स्टार प्लस एल सी स्टार. इथं जर बघितलं तर आपण एन बार इज इक्वल टू एच के स्टार प्लस के बी स्टार प्लस एल सी स्टार हे मॉड्युलस ऑफ सिग्मा एच के एल मी अपॉनला घेतलं. नेक्स्ट द लेंथ ऑफ द इंटरप्लेनर स्पेसिंग ऑफ द प्लेन इज गिव्हन बाय डी एच के एल इज इक्वल टू ए बार अपॉन एच कॉस फाय इज इक्वल टू ए बार अपॉन एच इंटू एन बार. ए बार अपॉन एच इज इक्वल टू एन बारची व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट केली ह्या इक्वेशनमध्ये. तर मला अशी इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली इथं जी एन बारची व्हॅल्यू मला मिळालेल तीही मी या इक्वेशनमध्ये जर सबस्टिट्यूट केली तर माझ्या लक्षात यायला की इथं ए स्टारच फक्त 1 येणार आहे, बाकी सगळ्या टर्म ए स्टार घेतलं ए स्टार सी स्टार घेतलं तर 0 येणार आहे. सो देअरफॉर मला काय मिळालं डी एच के एल इज इक्वल टू 1 अपॉन मॉड्युलस ऑफ सिग्मा एच के एल बार. सो देअरफॉर मी काय प्रूफ केलं द स्पेसिंग एच के एल ऑफ द प्लेन क्रिस्टल लॅटिस इज इक्वल टू 1 अपॉन रूट 1 अपॉन मॉड्युलस ऑफ 1 अपॉन सिग्मा एच के एल हे मी लिहू शकते. ओके, त्याचा फॉर्म्युला किंवा मी असं लिहू शकते की स्पेसिंग एच के एल टू द प्लेन क्रिस्टल लॅटिस इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ 1 अपॉन सिग्मा एच के एल. थँक्यू.